शिखर बँक घोटाळ्यामध्ये अजित पवार किंवा रोहित पवार या व्यतिरिक्तसुद्धा अनेक लोक असू शकतात. म्हणून आज रोहित पवारची चौकशी झाली आहे. या चौकशीमध्ये जर तथ्य आढळलं नाही तर रोहित पवारसुद्धा यातून निर्दोष बाहेर पडतील. परंतु चौकशी न करता कुणालाही क्लोजर रिपोर्ट दिलेला नाही, एवढं लक्षात घ्या. अजितदादा आहेत म्हणून त्यांना क्लोजर रिपोर्ट दिला, तातडीनं त्याला बरी केलं असातला भाग नाही. म्हणून घाबरून जाण्याचं काही कारण नाही आहे. नियमानुसार जी काही कारवाई करायची असेल, जर आरोपी असेल तर निश्चित कारवाई होईल. आणि शिखर बँक घोटाळ्यामध्ये फक्त एक व्यक्ती नसतो, त्याच्यात अख्खं मंडळ असतं. आणि म्हणून कारवाई होताना ह्या सर्वांवर कारवाई होईल अशी अपेक्षा आम्हाला सुद्धा आहे. रोहित पवार यांच्या चौकशीवरून भविष्यात अजित पवार यांना सुद्धा अटक होऊ शकते, कसं बघता तुम्ही? नाही, जो कोणी असेल शिखर बँक घोटाळ्यामध्ये जे काही आता ईडीच्या मार्फत जी काही चौकशी चालू आहे त्याच्यामध्ये त्यांच्या स्टेटमेंटमध्ये रोहित पवारच्या चौकशीच्या याच्यामध्ये जे जे नावं येतील त्या सर्वांची चौकशी केली जाईल. आणि हे करायचा एजन्सीचा हा अधिकार आहे. या आपण सांगितलं, मी सांगितलं म्हणून किंवा इतरांनी सांगितलं म्हणून चौकशी होते अशातला भाग नाही आहे. एजन्सी आपलं काम करेल. आता यांच्या या चौकशीच्या याच्यामध्ये हे कुणाकुणाची नावं किंवा काय काय समोर येतं हे आपल्याला पाहावं लागेल. आज अंदाजपंच आपण सांगू शकत नाही, परंतु त्या चौकशीमध्ये ज्या कोणत्याही मोठ्या लोकांची जरी नावं आली तर त्यांना अटक होण्याचा क्रम प्राप्त आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना रात्री ईडीने अटक केली आहे आणि अजित पवार यांना क्लीन चिट मिळालेली आहे. तर भाजपासोबत गेल्यानंतर भ्रष्टाचारांना क्लीन चिट मिळते, हीच मोदींची खरी गॅरंटी असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटले. सोरेन हा अत्यंत हुशार माणूस आहे. त्यांच्यावर जेव्हा ईडीने नोटीस बजावल्या त्या टायमाला त्यांनी शेवटच्या क्षणाला या सरकारसारखं केलं नाही. या सरकारचे लोक जेलमध्ये होते तरी त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला नव्हता. आघाडीच्या काळामध्ये सोरेनने पहिला राजीनामा दिला आहे, नंतर ते अटक झालेले आहेत. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणून एखाद्या सत्तेसाठी लालसेपोटी वावरणारे हे लोक आणि सत्तेला लात मारून जेलमध्ये जाणारे सोरेन, याच्यातला हा फरक आहे. म्हणून जे दूध का दूध पाणी का पाणी हे होईल. आणि त्याला सोरेन स्वतः त्यांनीसुद्धा म्हणलेलं का होय माझी चौकशी होऊ द्या, जे काही येईल ते सत्य ते बाहेर येईल. म्हणून त्याचं आणि तुमच्या आघाडी सरकारमधले जे 1-2 मंत्री जेलमध्ये होते अनेक दिवस, आताही जेलमध्ये होते, त्यांनी त्या काळातही राजीनामा दिला नव्हता. हा फरक आहे. महाविकास आघाडीमध्ये अजून वंचितचा समावेश झाला नसल्याचं मोठं विधान प्रकाश आंबेडकरांनी केलं आहे. तर 2 फेब्रुवारीला होणाऱ्या बैठकीत जागा वाटपाचा मुद्दा क्लिअर करा, आंबेडकरांची मागणी. बरोबर आहे. आंबेडकर साहेबांनी जे सांगितलेलं आहे की वंचितच्या समावेशाचा निर्णय कोणी घ्यायचा, कुणाला किती अधिकार दिलेले आहेत, हे आपल्या लोकल लेवलला बोलणार आहे. प्रकाश आंबेडकर काय लोकल लेवलचे लीडर नाही आहेत, ते नॅशनल लेवलचे लीडर आहेत. आणि मग जर तुम्हाला समावेश करून घेतात म्हणजे त्यांच्यावर उपकार करतात अशातली जी काही भाषा वापरली जाते, कदाचित ती भाषा त्यांच्यासाठी ही त्रासदायक ठरणार आहे. 1-1 तास त्या बैठकीच्या बाहेर उभं करणं, नंतर पत्र देणं आणि जागा वाटपामध्ये काय काय शेअरिंग होणार आहे हे न सांगता बैठकीला उपस्थित राहा म्हणणं हे गैर आहे. मी पहिल्या दिवसापासून सांगतो की या लोकांना प्रकाश आंबेडकरांची गरज नाही आहे, हे यांना झुलवण्याचा प्रयत्न करतायत. म्हणून ही आघाडी ही प्रकाश आंबेडकरबरोबर होणार नाही, जाणार नाही. आणि प्रकाश आंबेडकर साहेबसुद्धा त्यांच्याबरोबर जाणार नाही. हे माझं भाकीत मी पहिल्याही क्लिअर केलं आहे, आजही सांगतो. ह्या आघाडी ही टिकणार नाही. एकीकडे काकांना दिलासा मिळाला आहे तर दुसरीकडे पुतण्याची चौकशी होते. या दोन गोष्टीकडे कसं बघता तुम्ही? काका पुतण्या हा वाद नसतो. हे तर कोणी काय केलं ह्याला महत्त्व आहे. भावनेच्या भरामध्ये जाऊन जर काही चुकी केल्या असेल तर त्याचे आपल्याला फळं ही भोगावी लागतील. म्हणून काकाने जर हुशारी केली असेल आणि पुतण्याने जर चुका केल्या असेल तर चुकाचा प्रायश्चित्त हे त्यांना भोगावं लागणार आहे. याच्यात नातेरिश्ते येत नाहीत. परंतु यांना असं वाटायला लागलं की राजकारणातले महामेरू आपण झालो आहे आणि आता आपल्याला सर्व काही कळतं. म्हणून आज जे मी पाहिलं का काही लोक निदर्शने काय करतायत, काही लोक तिथं उपोषणाला काय बसतात, हे जे काही नौटंकी आहे ही नौटंकी जास्त दिवस चालत नाही. चौकशीला समोर तुम्हाला जावंच लागेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.